हे बघा आर्यन आमच्या घेतलेत किती मुठभर शेंगा काढून घेतलेत. लय गोड लागतात गोड लागतात. घरी जाऊन खायचेत का आता? शेतातच छान लागतात रे बाबा खायला. हो दाखवू तुम्हाला दाखवते कशा काढल्यात बघा तुम्ही शेंगा. काढल्यात बघू दे दाखव. ते बघा बघा मस्त बारके बारके शेंगा पण लय गोड लागायला लागलेत. भाजून पण छान लागतात. कवळे असल्यामुळे गोड लागायला. आर्यनला ते मोठे शेंगापेक्षा बारक्याला आवडतात. बघा खिसा भरून घेतलाय स्वेटरच्या पुढचा खिसा भरून घेतलाय बघा. बघ कांदे खा का लसूण खा थोडा. बघा दारी धरून झालीत आत्ताच. कांदे लावले का कांद्याला पाणी चालू आहे. बंद केले आता बोर. मग तिकडून तसंच परत गावात गेले. कोथिंबीरचा एक वापा टाकलेला. एवढी संपली तेवढी संपली. पुन्हा हो का धने आलेत. तिथल्या झाडाला किती मावा होता बघा. हो का ह्याला आहे का तिथले त्या झाडाला लई मऊ आहे. हिवाळ्यामध्ये म्हणजे बघा बघण्यासारख्या भाज्या असतात. भरपूर भाज्या राहतात. कोणती खावं तेच कळत नाही. हो का किती शेंगा मस्त आलेत ह्याला मोहरीला. कसले छान आलेत बघा. असं वाटतं ह्याचीच भाजी करावा तोडून. कसले चांगले आलेत. किती दाट येतेत. किती अजब आहे निसर्गाचा करिश्मा. आणि ते आपली ही मसुरी मेथी असते ना. ही मसुरी मेथी असते बघा ही आपली. आणि तर ही अशी जेवढी निब्बर भाजीची असते का तेवढी घ्यायची. ज्याला शेंगा वगैरे यायला लागलीत ती घ्यायची. छोटी छोटी कापायची आणि मस्त उन्हामध्ये वाळत टाकायची. एका दिवसात कडक वाळणार असं ऊन पाहिजे. एका दिवसात वाळली की त्याला हिरवा कलर पण येतंय आणि टेस्ट तर लई छान लागते. मॅगीमध्ये किंवा मसाले भातात नाही आपल्या कुठल्या मटणच्या भाजीमध्ये टाकून खायला खूप छान लागते. हे बघा असं जरा निब्बरच घ्यायची. कवळ्या भाजीला चव येत नाही मसूर मेथीच्या. हे बघा असली निब्बर भाजी लागते त्याला. लई टेस्ट भारी लागते. मसाले भात पण एवढा छान लागतो लईच. खिचडी म्हणा. मोहरी बघ किती छान आली. हे बघा मोहरी. हे बघा ही किती दाट आली आहे बघायला शेंगा. कसलं भारी दिसतं रे बाबा. किती भारी दिसतंय झाड बघ. हे लसूण आलं बघा. ही खुरपलेला असा आलाय आणि बघा बिना खुरपलेला बघा कसा आलाय ते तिकडला. खराब झालाय सगळा. चांगला खुरपलाय मस्त सुधारलाय. ही चिलाची भाजी मोठी झाली. खाण्यासाठीच राखली होती पण उपटून खाणं काय झालं नाही. भाज्याच लई आहेत तर काय करावं. खाणं झालं नाही म्हणून बघा एवढी झाली. हे असं बी आले त्याच्यामध्ये. आता काळं निघतंय बघा. हे काय निबर झालं नाही आणखी. कवळंच आहे. कवळं आहे. असं हे केल्यानंतर परत निबर येते मस्त उगवायला. परत ते वर्षभर थांबतो. आणि ह्याच दिवसामध्ये चिलाची भाजी असते. मी तर लय खातोय चिलाची भाजी. काही मोहरी आता अशी चांगलीच निबरच होत आली बघा. आता ह्या मोहरीला हो का चांगली बिया आली तयारच झालीत. थोडे दिवसात 15 दिवसात तर चांगली पिवळी पडायला चालू होती. तयारच झालीत बिया. मस्त मोहरी शिरा सुद्धा उमटायला लागलेत त्याच्यावर. हे बघा ही गावरान मोहरी बघा. ज्याची कांड्या वगैरे ही कांड्या आहेत ना ही कांड्या. तर ह्या कांड्या ज्याच्या पांढऱ्या असतात ती सरकारी असती. हो का ही ह्या कांड्या असतात ती पांढऱ्या असतात ती सरकारी असती. आणि हो का ही बुटकी पण राहते ही गावरान असती ती. आणि हो का बघा हे शेंगा आणि ती किती मस्त आले. हो का बघा लय भारी आले. तेव्हा का ते आमचे काका आले बघा रोप घेऊन लावायला. हो का बघा आता मला रोप लावताना पण दाखवते.
मस्त रोप लावतात. काकू काय आलेले नाही, काका चालेत फक्त. आता रोप घेऊन आलेत, लावायला चालू करतात, पाण्यात लावतात.